आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रामनवमी सणाच्या निमित्तानं नागपूर शहर प्रभू श्रीरामाच्या भक्तीत न्हाऊन निघाल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी उभारलेले फलक, कमानी, पताका, झेंडे, रोषणाई आणि रांगोळ्या यामुळे शहरभर चैतन्याचं वातावरण आहे. शहरातील ऐतिहासिक श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रथाची पूजा केली. शोभायात्रेला प्रारंभ झाला असून निर्धारित मार्गावरून ही यात्रा मार्गस्थ होत आहे. महिला आणि बाल विकास विभाग CIFF अर्थात चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्यात आज 5 वर्षांचा सामंजस्य करार झाला. या करारात कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालघर, जालना, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. गर्भधारणेपासून बालकाच्या आयुष्यातल्या पहिल्या 1000 दिवसांदरम्यान योग्य पोषण आणि आरोग्य सवयी रुजवण्यासाठी ही मोहीम आहे. या भागीदारीमुळे मातृ आणि बालपोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमधील जवळपास 45 मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे. सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्यानं कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. आज नागपूर येथे कमाल तापमान 38.8 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 41.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.